जमली गाडी जमली का ना? दादा नमस्कार. नमस्कार. तर आज ही अपराजित जोडी अपराजितच राहिली, काय बोलाल? काय नाही, भावाभावांची लढत होती. आपले संदीपभाई माळी आपण बघत आलो, सगळे छकडेवाले एक आदर्श घेऊन चालतात. भाईंनी लावलेली जी शिकवण आहे, स्वर्गीय पंढरीनाथ शेठ फडके आणि भाईंची दोस्ती, एकत्र राहणं, एकत्र सोबत राहणं, एकत्र शर्ती करणं आणि परत सोबत राहणं आणि मैत्रीचं नातं, हे नातं एवढं घट्ट होतं की आज पण लोक त्या नात्याची आठवण काढतात. मी भाई झालो, आमची बाकी मंडळी झाली, आम्ही आपसामध्ये शर्ती पण खेळतो, एकत्र पण राहतो, पैऱ्यात पण पळतो. मग कुठला वाद किंवा कुठला काय आमचं कधी नसतो. आम्ही भावाभावासारख्या लढती खेळतो, एकत्र पळतो आणि विरोधात पण पळतो. आजच्या आयोजनाविषयी काय बोलाल? आयोजन सुंदर केलं आहे. आपले अखिल भारतीय बैलगाडा संघटनेची सर्व संघटना इथे आलेली आहे. आपले जो अरुण गवळी जो आता आपल्यामधून निघून गेला, तो पण एक जुना छकडेवाला होता. त्याच्या स्मरणार्थ हा मैदान आयोजित केले. दैल गावाची संपूर्ण ग्रामस्थ, आपले RJR ग्रुप, प्रवीण राऊत, आकाश राऊत यांची संपूर्ण टीम यांनी आयोजित केलेलं मैदान आहे. आणि इकडच्या स्थानिक पॉलिटिकल लोकांनी त्यांना बक्षिसं देऊन या मैदानाची एक शोभा पण वाढवली. सुंदर असं मैदान आहे आणि सगळ्या गोष्टी एकदम पद्धतशीर सगळ्या अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेनुसारच होतात. ते आजचा बोलाल महत्त्वाचा होता काय? महत्त्वाच्यापेक्षा ही लढत आम्ही जी दाखवतोय, भाई आम्ही जी लढत दाखवतो, हा येणाऱ्या पिढीला आम्ही एक संदेश देतो का अशा लढती तुम्ही खेळत जा, जेणेकरून एकत्र पण राहून आणि वाद झाला नाही पाहिजे आणि याचा आदर्श पुढच्या पिढीने घेतला पाहिजे. एवन जोडी बोलली तर एवनच आहे. आणि आजचा स्पीड वगैरे कसा काय होता? अजून खाली मी बघितलं नाही अजून व्हिडिओ वगैरे, पण सुंदर गाड्या झाल्या. चारी बैल आमच्या घरातलेच होते, भाईंची दोन्ही बैल, आमची दोन्ही बैल, शेवटी ते पण नंदे आमचेच आहेत आणि आपसामध्ये लढत झाली. बघा, एवन जोडी बघतोय आपण, एवन जोडीसारखंच एवन मालक सुद्धा आहेत, त्या दोस्तीबद्दल काय बोलाल? काय नाही, भाईंचा सर्व, मी असू दे बाकी कुठलेही सगळे आमचे जे बैलगाडा मालक आहेत, चालक आहेत, संघटनेचे सर्व पदाधिकारी, भाईंचा स्वभाव आहे सगळ्यांना सोबत घेऊन भावासारखे एक पाठीवरती हात ठेवून सगळ्यांच्या सोबत, कोणाच्या मोठ्या चुक्या झाल्या असेल तरी चुक्या आपल्या पोटात घालून एक मजबूतीचा एक म्हणजे आमच्या बैलगाडी संघटनेचा पाठीचा जो आपला जो कणा असतो त्या कणाच्या सारखे भाई आहेत. म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन चालणार आहेत आणि त्याच्यामुळे आज आमची संघटना एवढी भक्कम आहे का भाईंच्या एक शब्दावरती चांगले लोक आपले गार होतात आणि नियम अटी मान्य करून संघटनेमध्ये तयार होतात. दादा, अड्ड्यामध्ये आपल्याला असं ऐकायला येतं की आता एवन जोडी पळते, तो एवन जोडीच्या सोबत भुंगासोबत दुसरा कोणता नंदी बघायला भेटेल, बघायला भेटेल, तो बघायला भेटेल, तुम्ही काय बोलायला याच्यावर? नाही, भेटेल ना. बघा, संबंध आहेत. त्याचं भाईंनी मला सांगितलं का म्हणजे मला बैल पाहिजे, तर माझ्याकडून कधीच नकार नसेल, कारण की मोठ्या भावासारखं आहे. म्हणजे आपले सगळे घरातलेच नंदी आहेत, एकामेकामध्ये पळायलाच पाहिजेत. आता मागे पण आमची गाडी पळत असताना पण सैराट भुंगा, तरी कानाने मला फोन करून कानाने बैल मागितला होता, त्यावेळेला पण मी लगेच त्याला पहिऱ्यामध्ये दिला होता. शेवटी बैलगाड्यामध्ये एक खेळता रिलेशन संबंध पण टिकले पाहिजेत. आपला आज नंदी पळतो, उद्या कमी झाला तर आपल्याकडला पण दुसऱ्याकडून मागताना म्हणजे काय वाटलं नाही पाहिजे, आपण हक्काने मागू शकतो. त्या दिवशी तेजाचा फेरा मारला आणि आज शर्यत झाली, त्याच्याबद्दल काय बोला? काय नाही, सुंदर गाड्या पळाल्या. आपले दिनेश म्हात्रे आहेत डोंबोलीचे, त्यांचा फोन आला होता. तेजा सध्या आम्ही भुंगा असलो तर आणत नाही, पण आता त्याची सुरुवात केली आहे की आता भुंगा जाणार आहे. त्याच्यानंतर तेजावरतीच आम्ही आमचा शोक चालू ठेवणार आहे, पण 100% तेजा पण आपल्या चांगल्या शर्ती करेल. दादा बघा, आता तुम्ही इथे मैदानात आहात, एवढ्यात प्रेम तुम्हाला भेटतं, एवढी पब्लिक तुमच्या समोर आहे, त्याच्याबद्दल या प्रेमाबद्दल काय बोला? काय नाही, आमचे आदर्श आहेत तिकडे संदीपभाई माळी, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रत्येक गोष्टीची आम्ही मजा घेत असतो. शेवटी भाईंची शिकवण आम्ही पुढे चालवत राहिलो आणि येणाऱ्या पिढीला पण तोच संदेश देतो. आता बघा, एवन जोडीमधला आता भुंगा तुम्ही बोलताय गाठावर येणार, तो परत कधी येणार बिंजोडमध्ये? पुढच्या महिन्यामध्ये येणार आहे. 10 ते 15 दिवस आता तिकडे आरामावरती आहेत, तोपर्यंत नियोजन करू जरा. भाईंच्या पाठीमागे आम्ही भाईंची शर्ती बघायला येऊ आणि आलेली आमची मंडळी आहे सगळी थोडी थकलेली आहे, त्यांना जरा त्यांच्यावरती जरा लक्ष देऊ. घाटावर काय नियोजन? भुंगा घाटावरचं आता 22 तारखेला पळणार आहे, नियोजन करायचं चालू आहे. बघू, 100% 22 तारखेला चांगलं नियोजन करू. दादा बघा, बिंजोडबद्दल आता आपल्या धावणीत नंदी वगैरे आहेत, काय बोलाल नंदींबद्दल? काय नाही, बघा बैलांचा विषय असा आहे का
स्वर्गीय पणाजी फडके साहेब असतील, बोलूचे तात्या असतील, मिलिंद शेठचे वडील होते, आकाश राऊतचे वडील होते, मोहन शेठ, विकास शेठ त्यांचे वडील होते, विकास म्हणजे कुठले आपले खानोलकर कंपनी मोहन शेठ खानोलकर होते. त्या सर्वांची दुसरी पिढी आमची. आता मग आमची मुलं पण शर्तीमध्ये खेळायला यायला लागली. पहिला प्रत्येक शर्तीमध्ये 10 गोंडे, 5 गोंडे, 11 गोंडे, 20 गोंडे अशी नावं लोक द्यायची. त्याच्यामुळे एक प्रकार वाद निर्माण व्हायचा. मला बरेचसे लोक सांगतात का आपण शर्तींची बक्षीस वाढवली पाहिजे कुठेतरी, बरोबर. पण आमच्या संघटनेचं असं म्हणणं आहे की आता पोरांनी क्रिकेट सोडलाय आणि बैलांच्या मागे लागलेत. आम्ही एक संघटनात्मक काम करून एक संघटना चांगली तयार केली. त्याच्यामध्ये एकच शिकवून दिली आहे, शर्ती आपसमध्ये जमून खेळा. कारण या बैलांमुळे आपल्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लोक ओळखायला लागली. बघा आता आमच्या घरात दोघांच्या घरातून नगरसेवक आहेत, बरोबर. त्यांच्या घरी पण नगरसेवक, आमच्या घरी नगरसेवक आहेत. आम्ही एका चांगल्या मोठ्या पक्षाचे पदाधिकारी पण आहोत. पण आम्हाला लोकांनी कुठे ओळखलं असतं फक्त आमच्या एरियापुरते किंवा क्षेत्रापुरते. बरोबर. तर या बैलगाडी क्षेत्राला अशी ओळख झाली आहे का एक जालन्याचा माणूस आहे, एक औरंगाबादचा आहे, एक शिर्डीचा आहे. आम्ही ठाणा जिल्ह्यातले समजा ठाणा रायगड पालघरमधले आहोत. या बैलांच्यामुळे असं झालं का प्रत्येक माणसाची ओळख की प्रत्येक कानाकोपऱ्या सोडून परदेशात पण गेलेली आहे. बरोबर. तर मागच्या वेळेला माझे मित्र दुबईला गेलेले होते, त्यांनी पण सांगितलं की शर्ती कधी आहेत. सर्वांना एकच विनंती आहे, जसे आम्ही शर्ती खेळतो त्याप्रमाणे शर्ती खेळा आणि कुठेही शर्ती क्षेत्राला गालबोट लागू नये अशी एका ईर्ष्या करू नका. चांगली चांगली लोकांचं बघितलं असेल, टाईम प्रत्येकाचा असतो. शर्ती करताना माच केला तर मग कुठेतरी बांधावर बसायला लागतं, दातात काड्या घालून. बघा मी हारलो आहे शर्ती, मिलिंद शेठ माझ्या बाजूला का बसलाय, प्रेमापोटी बसलो आम्ही दुसऱ्याच्या. हारजीत होत राहते. क्रिकेटमध्ये हार जितलो तरी आपण एकामेकाला हात मिळवतो, शर्तीमध्ये जर हात मिळवून शिकले काही होणार नाही. त्यामुळे बैलांचा यांनी माच केला तर 2-3 वर्षानंतर त्याचा माज उतरतो, मग परत कोणी आपला बैल पण देत नाही. आज अशी पोरं तयार झाली आहेत का मैदानामध्ये लगेच पैरे करून एकही शर्ती जमवतात. काल आम्ही दोघे एकत्र एका कार्यक्रमात बसलो होतो, तिथं आम्ही शर्यत जमवली आणि बरीच लोकांनी आम्हाला ऑनलाईन बघितलं. पण माझ्या मित्रांना मी व्हिडिओवर फोन पण केला होता का आमची शर्यत जमली म्हणून. त्यांचे भाऊ पण मला भेटले ते काल, ते तेव्हाच बोलले आम्हाला बहुतेक शर्यत जमेल तुमची. त्यामुळे शर्ती जमवा, आपसमध्ये खेळा आणि पुढच्या पिढीला एक चांगला आदर्श द्या.